2022च्या भरतीतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी केली जाते। पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर आलाय। एमपीएससीच्या आदेशानुसार आज फेरपडताळणीला सुरुवात झाली आहे। मुंबई, ठाणे, नाशिक, अकोला, लातूरमध्ये फेरपडताळणी सुरू आहे। बाळू मारकड यांची नाशिकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी पार पडली। दिव्यांग आरक्षणातून पात्र झालेले बाळू मारकड हे तहसीलदार पदाच्या प्रथम यादीतील उमेदवार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे जोडले गेले। किरण, पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी कडून खरं तर ॲक्शन मोडवर एमपीएससी आल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या उमेदवारांना दिव्यांग आरक्षणामधून त्यांना पद मिळाली त्यांची आता तपासणी केली जाते। आतापर्यंत कुणाकुणाची तपासणी करण्यात आली आहे? प्राची, शुक्रवारच्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एक परिपत्रक काढण्यात आलं होतं, प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं होतं आणि त्यामध्ये 9 उमेदवारांची नावं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली होती आणि त्यांची आजच्या दिवशी सकाळी 11 वाजेपासून जवळपास राज्यातील 5 ठिकाणी ही फेरपडताळणी सुरू आहे। दिव्यांग आरक्षण ज्या उमेदवारांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठीची ही चाचणी होते। यामध्ये प्रामुख्यानं डोळ्यांची तपासणी असेल, कानाची तपासणी असेल आणि ज्या कारणास्तव त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे ते तपासलं जात आहे। महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे त्याच ठिकाणी मात्र दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते। आरोग्य उपसंचालक म्हणजे नाशिकमध्ये जर बघितलं तर बाळू मारकड यांची तपासणी करण्यात आलेली आहे। आरोग्य उपसंचालक यांच्या निर्देशाखाली ही तपासणी करण्यात आलेली आहे। असे जवळपास 9 उमेदवार ज्यांची राज्यामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे। एकूणच त्यांचं जे दिव्यांग प्रमाणपत्र होतं त्यावरच या काळामध्ये संशय निर्माण झाला होता। पूजा खेडकर यांचं प्रकरण ताजा असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग देखील ॲक्शन मोडवर आलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर यातील अनेक उमेदवार हे पूर्वीच्या काळामध्ये ज्या आरोग्य तपासणी झाल्या त्याला उपस्थित नव्हते। आजच्या दिवशी ठिकठिकाणी हे उमेदवार उपस्थित राहिलेले आहेत। त्यांच्याबाबतचा अहवाल आज सायंकाळपर्यंतच नक्कीच या फेरपडताळणीमधून आता कोणती महत्त्वाची माहिती समोर येते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि